नमस्कार, मी आशा. आज आपण अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मिक्स व्हेज बनवणार आहोत. आणि हे मिक्स व्हेज एकदा जर तुम्ही घरी बनवलाल तर हॉटेलला जायचं विसरून जाल. त्यासाठी मी आपल्याला लागणार आहेत भाज्या. त्यासाठी कोबी 1 वाटी कोबी घेतलेला आहे, पाऊण वाटी गाजर घेतलेले आहे, पाऊण वाटी मिरची घेतलेली आहे, पाऊण वाटी बीन्स घेतलेले, पाऊण वाटी मटर घेतलेला आहे. हे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. त्यासाठी आता मसाला तयार करायचा आहे. 2 टमाटर घेतलेले, 1.5 इंच अद्रक घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 चमचे तेल घालून ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये डाग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पनीर थोडं तेल घालून परत पनीर थोडं परतून घ्यायचं आहे. पनीर 2-3 मिनटं परतायचं आहे. पनीर जास्त परतायचं नाही, नाहीतर पनीर कटे झाल्यानंतर चांगलं लागत नाही आहे. आणि त्याच्यानंतर पनीर आपण काढून घेतलेला आहे. आता याच्यासाठी आपल्याला आता आपण याच्यासाठी आता करणार आहोत मसाल्याची पेस्ट. ही मसाल्याची पेस्ट करण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा बेडी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे पावडर घेतले, 1 चमचा धनिया पावडर घेतलेले आहे, एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हे सगळा मसाला एकत्र करून आपल्याला त्याला पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे. अशा प्रकारे जर पेस्ट तयार करून किंवा दह्यामध्ये जर भाज्या मिक्स करून घातल्या तर भाजीची चव चांगली वाढते. त्याच्यानंतर आपण थोडं तेल घेतलेलं आहे, 1 तमालपत्र घातलेलं आहे, 2 लवंगा घेतल्या, 2 काळी मिरी घेतलेली आहे, 1 हिरवी इलायची आहे आणि 1 मसाल्यातली इलायची आहे. हे मसाला चांगला परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 कांदे कट करून मी चांगले तेलामध्ये आपले कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण हे मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते चांगले परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले ते वाटण चांगलं परतून घ्यायचे आहे. त्यात 2-3 चमचे पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि हे सगळ्या परतलेल्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालून चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे आणि पनीर घालून भाजी चांगली परतून घ्यायची आहेत. 4-5 मिनटं चांगले वाफ काढून घ्यायचे आहेत. भाज्या पहिले शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे भाज्या लवकर शिजतात. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, कसुरी मेथी गरम करून अशी क्रश करून घातलेले आहे ते आणि चांगलं मिक्स करून त्याच्यानंतर हरा धनिया याच्यामध्ये घातलेला आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोची खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला तुम्हाला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. आणि आता आपले भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. बघा खायला पण किती चवदार आणि टेस्टी लागतं. धाब्यापेक्षाही खूप चवदार लागतं. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर तुम्ही कधी पुन्हा हॉटेलमध्ये जाणार नाही आणि ही भाजी हॉटेलमध्ये जाऊन खाणार नाही. अशा पद्धतीने आपली मिक्स व्हेज तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा. कोणी कोणी बनवलं आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी. चला बाय.